जुन्या काळात ज्या रोजच्या उपयोगात वस्तू वापरल्या जायच्या त्या खूप छान आणि फायदेशीर राहत होत्या आणि तितकं त्या वस्तू समाधान देणाऱ्याही होत्या. पण आत्ता काही नवीन वस्तू निघाल्या आहेत, जशा स्टीलमध्ये असतील किंवा जर्मनमध्ये असतील, इतर भांडी जे असतात तर ती सगळी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकारामध्ये असतात. पण जुनी भांडी किंवा जुने ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या खूप अप्रतिम आणि त्याचा आकार, त्यांचा वापर हा खूप छान प्रकारे होत होता. जुन्या अशाच काही वस्तू असतात ज्या आपण परत एकदा बघितल्या की आपल्याला त्या नव्याने वापराव्याशा वाटतात. मी आता नुकतेच माहेरी गेले, त्यानंतर मी तिथून अशा वस्तू अशा घेतल्या की ज्या आपण आधी वापरायचो पण आता बऱ्यापैकी प्रमाणात त्या कमी झाल्या. त्यातलंच एक म्हणजे अशी वस्तू की जी आपल्या रोजच्या उपयोगात असते पण आता मात्र त्याची जागा दुसऱ्या एका वस्तूने घेतलेली आहे. ती कुठली आपण आता समोर बघूच, पण चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळचं रुटीन तुमच्यासोबत माझं शेअर करणार आहे. बरेच दिवस झाले मी सकाळचं रुटीन शेअरच केलं नव्हतं, कारण बाहेरगावी गेलेलो, त्यानंतर घरी आल्यानंतर घरची आवरावर या सगळ्यांमध्ये बरेच दिवस झाले मी व्हिडिओसुद्धा बनवले नव्हते. आता परत एकदा नव्याने व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. तर सकाळचं आता काहीच रुटीन माझं असं असतं, कारण आता मुलांची स्कूल सुरू झालेली आहे आणि त्यांना स्कूलला वेळेवरती सोडायचं असतं. त्यामुळे मग त्यांचा टिफिन, त्यांची आवरावर, त्यांचं सगळे काही जे सामान असेल, बॅग भरायची असेल, ते सगळं आधी आम्ही आदल्या दिवशीच करून ठेवतो. पण तरी देखील दुसऱ्या दिवशी होणारी जी धावपळ आहे ती नेहमीचीच, कारण आपण कितीही आवरून ठेवलं तरी मग वेळेवरती सगळ्या गोष्टी जागेवरच मिळतात असं नाही. कारण घरात मुलं छोटी असली की मग ते कुठेतरी काहीतरी ठेवून देतात. आपण कितीही सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या तरी दुसऱ्या दिवशी ती वेगळ्याच जागेवरती दिसणार. आता तरी बऱ्यापैकी मुलं मोठी होत आहेत, त्यामुळे त्यांना सगळं कळतं आणि सांगितलं की ते तिथल्या वस्तू तिथे ठेवतात. पण तरीसुद्धा एखाद्या वेळेस खेळताना एखाद्या वस्तूची जागा बदलली ना की मग ते शोधत राहावं लागतं. तसंच बऱ्याच वेळ होतं. आता सकाळचं जेवण बनवायचं म्हटलं ना आणि त्यातल्या त्यात मुलांना स्कूलला जायचं असलं की तेव्हा तर ते जेवण झटपट होईल आणि अगदी न करता सगळं काही होईल असं आपल्याला नेहमी वाटतं, पण होणारी ती धावपळ होतेच. तर आता आज म्हटलं मुलांसाठी छान असे गावरान चणे करूया, कारण जे काबुली चणे असतात ना त्याला फार काही चव येत नाही. असे चणे खूप छान लागतात आणि ते नुसते भाजून जरी खाल्ले तरी खूप भारी वाटतात. त्यामुळे अधूनमधून अशी गावरान चण्याची भाजी मी नेहमीच करते किंवा बऱ्याच वेळा फक्त तेल आणि मीठ लावून मुलांना ते भाजूनसुद्धा देते, ते सुद्धा ते आवडीने खातात. तर चला आज थोडक्यात मी तुमच्यासोबत गावरान चण्याची भाजी कशी करते हे आज तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी हे चणे जे आहे ना मी बऱ्याच वेळा काय करते, आधी उकळून घेते. पण असं मुलांना स्कूलला जायला उशीर होतो आणि बऱ्याच वेळा त्यांना उशीरसुद्धा झालेला आहे, त्यामुळे मग मी डायरेक्टच शिजवून घेते. कारण असं काहीतरी बनवायचं असलं की मग त्याला निवांत वेळ हवा असतो, पण सकाळच्या घाईमध्ये तर आपलं एवढं सगळं करणं शक्य होत नाही. म्हणून मग मी त्याला डायरेक्टच फोडणीला घालते आणि खूप छान भाजी होते. एकीकडे मी इथे छान असा कांदा आणि लसूण हे चॉप करून घेतलं. त्यानंतर ते कढईमध्ये न टाकता कुकरमध्येच मला ते शिजवायचं होतं, कारण कुकरला शिट्ट्या काढून घेणार होते. म्हणून म्हटलं वेगळं कढईमध्ये भाजल्यापेक्षा डायरेक्ट कुकरमध्येच भाजून घेते आणि त्यानंतर मग 1-2 शिट्ट्या काढून आपले चणे जे आहे ते तयार होत होते. तर सगळ्यात आधी मी चॉप केलेला जो लसूण आणि कांदा होता तो, त्यानंतर सगळ्यात आधी तेल वगैरे टाकून जिरे मोहरी टाकलं, त्यानंतर ते कांदा वगैरे टाकून घेतला, तो छानपैकी परतवून घेतला. आणि कढीपत्ता असा छान ताजा असेल ना तर खायला खूप भारी वाटतो. म्हणून मग असा ताजाच मी एकच काडी का होईना पण मग रोज ताजी तोडून ठेवलं की मग ते खराब होतात आणि त्याचा फार काही वाससुद्धा येत नाही. म्हणून मग असे वेळेवरतीच मी पुदिना असेल, कढीपत्ता असेल किंवा गवती चहा असेल तर तो तोडते. आता फार काही भाज्या तर आपण गॅलरीमध्ये किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला छान असं मोठं अंगण असलं की मग ते लावायलासुद्धा बरं पडतं. पण असं थोडी जागा असली ना की मग फार काही आपल्याला लावता येत नाही. म्हणून मला जेवढं जमेल तेवढ्या भाज्या मी इथे गॅलरीमध्ये लावते आणि त्या पण कुंड्यांमध्ये वगैरेच लावाव्या लागतात, कारण मग मोकळी जागा अशी नाही आहे आणि कुंड्यांमध्ये त्यांची वाढ काही फार. कढीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि त्यानंतर मग छान असं त्याला परतवून घेतलं आणि मग जे मसाले होते हळद, तिखट, मीठ आणि काळा मसाला हे सगळं मी टाकून घेतलं. त्यानंतर त्यालासुद्धा छानपैकी परतवून घेतलं आणि अगदी तेल सुटेपर्यंत सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे चणे मी रात्रभर भिजवलेले होते ते टाकून घेतले आणि मग त्यालासुद्धा छानपैकी परतवून घेतलं.
त्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूटसुद्धा घालू शकतो आणि त्यासोबत मसालासुद्धा भाजून टाकू शकतो. तर मी इथे आधी तुम्हाला जसं दाखवलं कांदा आणि खोबरं जे आहे ते एका जाळीच्या वरती छानपैकी भाजून घेतलं. त्यानंतर ते मिक्सरला बारीक केलं. आता हे असं भाजून काय होतं, त्याचा छान असा काळा कलर भाजीला येतो आणि थोडा काळपट रस्सा जो आहे तो आपल्या भाजीचा होतो. त्यामुळे ती भाजी खायला आणि दिसायला तर खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा भारी लागते. त्यामुळे मग असा कांदा आणि खोबरं जे आहे ते मी नेहमीच भाजून सगळ्या भाज्यांना लावत असते. तर आता इथे कुकरची शिट्टी वगैरे निघालेली होती, ती मी लावून घेतली आणि त्यानंतर वगैरे काही मी केलेला नव्हता. पोळ्याच टाकणार होते म्हणून मग आधी पोळ्यांचं भिजवायला घेतलं. त्या पोळ्यांचं जेव्हा आपण भिजवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये 1 ते 2 पळी जसं आपण पुऱ्यांसाठी भिजवतो त्यावेळेस कसं त्या पिठामध्ये आपण 1-2 पळ्या तेल घालतो, तसंच पोळ्यांच्या पिठामध्ये सुद्धा घालायचं, जेणेकरून आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या खूप छान नरम होतात आणि ते भरपूर वेळापर्यंत छान राहतात. म्हणून मग मी असं त्याच्यामध्ये 1 ते 2 पळी तेल जे आहे तर ते घालते. आता इथे पोळीचं भिजवायचं होतं म्हणून आधी पाणी वगैरे घेऊन घेतलं. कारण काय होतं मग खरकटा हात असलेलाच असला की मग पाणी वगैरे घेतलं किंवा मिठाचं काही घेतलं की सगळ्यांना तर हात लागतो आणि मग ते भांडीसुद्धा खराब होतात. म्हणून मग आधीच ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या मी घेऊन ठेवते. पोळीसाठी छानपैकी गोळा मी तयार करून घेतला आणि त्यानंतर पोळीला लावण्यासाठी पीठसुद्धा बाजूला काढून ठेवलं. त्यानंतर मग इथे कुकरसुद्धा बाजूला होत होता आणि मग मी पोळ्या वगैरे टाकायला घेतल्या. कारण पोळ्या टाकायला बसलं ना की खूप उशीर होतो आणि कधीतरी मुलांचं कसं असतं, त्यांना साधी पोळी नको असते, कधीतरी त्याच्यामध्ये पनीर किंवा चीज टाकून अशी पोळी हवी असते किंवा कधीतरी फक्त तिखट मीठ लावून मी मुलांना अशी छान तिखट पोळी जी आहे ती बनवून देते. तीसुद्धा ते आवडीने खातात आणि साधी जरी चपाती टाकली तरी ती गरम गरम खायला खूप छान लागते. पण असं काहीतरी वेगळ्या प्रकारे पोळ्या केल्या की मग भाजी जरी नसेल तरी मग त्या अशा छान अशा तिखट पोळ्या ज्या आहेत त्या आवडीने खातात. म्हणून मग मी बऱ्याच वेळेस त्यांना अशा पोळ्या ज्या आहेत त्या बनवून देते. आता सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मी माहेरी गेले होते, तर आता गावाकडे गेल्यानंतर कसं बऱ्याचशा वस्तू अशा असतात की ज्या आपल्याला आवडतात आणि त्या आपण घेतोच. तर माझंसुद्धा तसंच होतं. मी बऱ्याच वेळेस जेव्हा केव्हा जाते तेव्हा नवीन काहीतरी दिसलं किंवा अगदी जुन्या जरी वस्तू असल्या आणि त्या आवडीच्या असल्या ना की त्या मी घेऊन येते. तर आता हे नुकतेच काही टोपले मी माझ्या आईकडे बघितले होते, तर ते मी 1-2 आणले. कारण आधी ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी गावाकडे असं व्हायचं, भरपूर प्रमाणात लोक असायचे त्यावेळेस. असं छान अशी मोठी दुरडी असायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या पोळ्या वगैरे ठेवत होते. पण आता मात्र या दुरडीची जागा जी आहे तर ती हॉटपॉटने घेतली. त्यामुळे अशा दुरड्या आपल्याला क्वचितच बघायला मिळतात आणि मी बऱ्याच वेळेस बघितले पण मला इथे अशा काही मिळाल्या नव्हत्या. म्हणून मग आता मी गावी गेले ना तर त्यावेळेस मी अशी ही दुरडी आणली आणि याच्यामध्ये आणखीन एक छोटी साईज मला पाहिजे होती, पण हीच साईज सगळ्यात छोटी होती. म्हणून म्हटलं ठीक आहे आता तात्पुरती हीच घेऊया. आणि मग काही वेळानंतर जर दुसरी एखादी छोटी मिळाली की मग ही परत आपल्याला डाळी वगैरे धुण्यासाठी किंवा मग कांदे लसूण काढण्यासाठी कामातच येते. कारण अशी जी टोपली आहेत ते कधी खराब होत नाही आणि कधी पडूनसुद्धा राहत नाही, नेहमी ते उपयोगात येतात. तर अशा सगळ्या ज्या वस्तू असतात ना की ज्या आधी वापरायचे त्या मला खूप आवडतात. त्यामुळे अशा जुन्या वस्तू असतील किंवा नव्याने काहीतरी जुन्याच वस्तू पण नवीन प्रकारे तयार केलेल्या असतील तर त्या मला खूप आवडतात. म्हणून मी त्या नेहमी वापरात घेते. तर आता आजपासून मी ह्या दुरडीमध्ये सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या ठेवायला सुरुवात केली. आत्तापर्यंत माझ्याकडे एक छोटासा हॉटपॉट होता, पण त्याच्यामध्ये काय होतं अगदी 4 ते 5 पोळ्या बसतात आणि उन्हाळ्यामध्ये कसं दुरडीमध्ये ठेवायला गेलं की मग त्याच्यामध्ये आजूबाजूने हवा लागते आणि मग त्या पोळ्या कडक होतात. आधी माझ्याकडे स्टील, नंतर मग मी हॉटपॉट वापरायला लागले, पण तो छोटा होता त्याच्यामध्ये अगदी थोड्या पोळ्या बसत होत्या. म्हणून म्हटलं आता हेच घेऊया आणि हे सगळ्यात बेस्ट आहे, मला खूप आवडतं. त्यामुळे मी आता याच्यामध्येच पोळ्या ज्या आहेत तर त्या नेहमी ठेवणार आहे. आता माझ्या पोळ्या वगैरे तर टाकून झाल्या. त्यानंतर मग ही बटाट्याची चटणी थोडी उरलेली होती, तर त्याची मी एक पोळी टाकून घेतली. कारण तशी भाजी काही आपल्याकडून खाल्ल्या जात नाही, म्हणून मग अशी गरमागरम पोळी किंवा एखादं पातळ भाजी असेल तर त्याचं धपाटं वगैरे टाकलं ना की ते गरमागरम एखाद्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खायला खूप छान लागतं. म्हणून मग भाज्या तरी कधी अशा वाया जात नाही. तर छान असं मी सगळा स्वयंपाक करून घेतला. मुलांचा टिफिन झाला, ते स्कूलला गेले. त्यानंतर मग माझी रोजची कामं आवरायची होती. घर झाडायचं असेल, घर पुसायचं असेल किंवा मग भांडी ही सगळी तर दुपारपर्यंत चालतात. फार
सुद्धा दुपार होत नाही, अगदी 11:30-12पर्यंत सगळे कामं होऊन जातात. आणि घर जरी सकाळी झाडलेलं असलं तरी देखील मुलं जेव्हा स्कूलला जातात तर तेव्हासुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात त्यांच्या शूजचा वगैरे कचरा असेल, धूळ असेल तर ती खाली पडते आणि थोडाफार कचरा होतोच, म्हणून मग परत घर झाडावं लागतं. तर घर वगैरे स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मग देवपूजेला आले आणि पूजेला आल्यानंतर आजचं वातावरण काही असं होतं. तर असं छान असं वातावरण झालं ना की बघतच राहावंसं वाटतं. आणि माझं नेहमीच असं होतं, जेव्हा केव्हा पावसाळा लागतो तर पावसाळ्यामध्ये असं आभाळ आलं की बऱ्याच वेळेस कामं सोडून मी असंच आभाळ बघत बसते, कारण आकाशाकडे बघितलं ना की खूप छान वाटतं आणि शांत वाटतं. आणि आमच्या पाठीमागे जो हा स्पेस आहे तर तिथे शेतच आहे, त्यामुळे इथे खूप मोकळं आणि सगळं सुटसुटीत आहे आणि बघितल्यानंतर खूप भारी वाटतं. सगळी हिरवीगार झाडं, ते मोकळं असं आभाळ आणि आजूबाजूला असलेला तो त्यांचा घेरा, यामुळे सगळं काही खूप छान आणि वेगळं वाटतं. आणि नंतर माझं मन काही भरत नव्हतं, पण तरी देवपूजा करायची होती म्हणून थोडा वेळ मोह थोडा बाजूला ठेवला आणि मग मी देवपूजा करायला घेतली. तर सगळ्यात आधी सगळे देव जे आहे ते मी अशी खाली एका ताटामध्ये मांडून घेते, कारण मग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं ना, सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या ठिकाणी होतात, म्हणून मग असं एकाच ताटामध्ये मी सगळे देव जे आहे ते काढून ठेवते. देवांच्या सगळ्या मूर्ती तर ताटामध्ये काढून घेतल्या. त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली. आता बघा, देवपूजेला सुरुवात केल्यानंतर ना रोज अशी नवीन नवीन वस्त्र मी देवघरामध्ये अंथरून घेते. तर आज होता गुरुवार आणि म्हटलं चला आज छान असं स्वामींना आवडणाऱ्या कलरचं जे आसन आहे ते देवघरामध्ये टाकूया. तर छान असं पिवळ्या रंगाचं मी आसन जे आहे ते देवघरामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर स्वामींच्या पादुकांसाठी सुद्धा पिवळ्याच रंगाचं मी आसन शिवलेलं आहे. आता हे सगळं जे आहे ते मी तुम्हाला नेहमीच बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवते. तर प्रत्येक गोष्ट मॅचिंग असावी म्हणून मग मी स्वामींच्या पादुकांसाठी जे आसन असेल किंवा स्वामींसाठी बसायला जे आसन असेल, देवघरामधलं जे आसन आहे, त्यानंतर स्वामीचं वस्त्र, स्वामींचे फेटे, हे सगळं मी त्याच कलरमध्ये बनवते, म्हणजे ते दिसायला किती छान दिसतं ना, आता तुम्ही बघूच शकता. तर हे सगळं मी घरी बनवते आणि मला आवडतं ते बनवायला, त्यामुळे मी हे सगळं देवघरासाठी बनवते. तर त्यासोबत बघा बरेचसे असे स्वामींसाठी मी फेटेसुद्धा बनवलेले आहे. तर आता मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं की यापुढे आता स्वामींसाठी फेटे, वस्त्र किंवा स्वामींसाठी आसन तुम्हाला लागत असतील तर मला नक्की कळवा. आत्तापर्यंत मी देवघरामध्ये जे स्वामींची मूर्ती आहे तर त्यासाठी आसन, वस्त्र जे आहे तर ते शिवत होते. पण आत्ता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला स्वामींसाठी जसं वस्त्र हवे असेल, जसे फेटे हवे असतील, त्यानुसार मी तुम्हाला नक्की बनवून देण्याचा प्रयत्न करेल. तर हे सगळे वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये स्वामींसाठी फेटे मी बनवलेले आहेत. आता नुकतीच एका दादांची मला ऑर्डर आली होती, तर त्या जांभळ्या आणि केशरी रंगांमध्ये मी स्वामींसाठी वस्त्र आणि फेटे त्या दादांना बनवून दिले आणि त्या दादांनासुद्धा ते खूप आवडले. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट मनापासून बनवतो आणि आवडीने बनवतो तर त्यावेळेस ती गोष्ट खूप छान प्रकारे तयार होते. तर मला स्वामींचे फेटे आणि वस्त्र बनवायला खूप आवडतं, म्हणून आता मी हे नवीन गोष्ट करायला सुरुवात केली आहे. तर तुम्हालासुद्धा जर स्वामींसाठी वस्त्र किंवा फेटी बनवून घ्यायची असतील तर खाली मी नंबर दिलेला आहे, वरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून घरबसल्या स्वामींसाठी वस्त्र आणि फेटे जे आहे तर ते बनवून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार जो कलर तुम्हाला हवा असेल, ज्या डिझाईनमध्ये हवे असतील, वेल्वेटमध्ये किंवा खन्स मध्ये किंवा पैठणीमध्ये, तर त्या डिझाईनमध्ये, त्या कलरमध्ये तुम्हाला स्वामींसाठी वस्त्र नक्कीच बनवून मिळेल. तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती खाली नंबर दिसत असेल त्यावरती नक्की मेसेज करा आणि स्वामींसाठी छान असे वस्त्र आणि फेटे नक्की बनवून घ्या. तर बघा, आजची देवपूजा काही अशी झालेली आहे. आणि सगळं देवघर जे आहे ते पिवळ्या कलरमध्ये खूप छान आणि सुंदर दिसतंय आणि लाईट कलर आहे, त्यामुळे सगळं खूप सुंदर आणि छान दिसतंय. आता देवपूजा तर झाली, त्यानंतर मग नित्यसेवा करायची होती, म्हणून मग बाकी सगळं तर काही रोजच्या गडबडीमध्ये होत नाही. रोज श्री स्वामी समर्थ सारामृत असेल किंवा गणेश पुराण असेल तर ते मी नेहमी पठण करते, कारण ते पठण केलं ना की मग सगळा दिवस खूप छान जातो. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा बाकीचे सुद्धा मंत्र असतील किंवा मग जे स्तोत्र असतील तर ते नक्कीच मी पठण करते. तर आता ही रोजची जी नित्यसेवा आहे ती मी करून घेतली. त्याच्यामध्ये मी स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्यायच पठण करते आणि स्वामींच्या माळी तर देवघरासमोर माळी करायला होतच नाही, त्यामुळे मग मी ज्यावेळेस कपडे वगैरे धुत असेल किंवा मग भांडी वगैरे घासते ना, तर त्यावेळेस मी स्वामी समर्थांचं बरोबर आपण 15 मिनटं जरी पठण केलं तर आपल्या 11 माळी व्यवस्थित होतात, म्हणून मग मी
भांडी वगैरे घासत असेल किंवा मग कपडे धुवायच्या वेळेस, गॅस ओटा पुसायच्या वेळेस स्वामींचा जप करते. म्हणजे तो 15 ते 20 मिनटामध्ये व्यवस्थित 11 माळी आपल्या होऊन जातात. सेवा तर माझी करून झाली. त्यानंतर मग मी आरती वगैरे केली. सगळ्या घरामध्ये छान धूप दीप दाखवून घेतला. मग सगळी भांडी वगैरे घासायची होती ती घासून घेतली आधी, कारण देवपूजा मी आधी करते आणि मग भांडी वगैरे असेल किंवा कपडे वगैरे असतील ते धुवून घेते. कारण एकदा देवपूजा झाली ना की सकाळी सकाळीच देवपूजा करायला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि जर एखादं काम केलं की मग असं वाटतं आता हे काम करावं मग नंतर करावं, त्यापेक्षा आधी देवपूजा केली की मग बाकी सगळे कामं करायला आपण निवांत आपल्याकडे वेळ असतो आणि सकाळी सकाळी अशी पूजा झाली की प्रसन्न वाटतं. आता भांडी वगैरे तर सगळी घासून घेतली. त्यानंतर हे जे दिवे वगैरे मी बाहेर लावते तर त्यासाठी हे दिव्यांसाठी छोटे छोटे स्टँड आहे मातीचे, तर हे सुद्धा खराब होतात. कारण जेव्हा केव्हा मुलं दिवे बाहेर नेत असतील त्यावेळेस ते व्यवस्थितच नेतात असं नाही, नेहमी हालत नेतील किंवा मग वाकडे तिकडे करत ते बाहेर नेतील. त्यावेळेस त्याच्यामधलं दिव्यामधलं जे तेल आहे ते खाली स्टँडमध्ये सांडतं आणि दिवे आणि ते स्टँड दोन्हीही खराब होतात. त्यामुळे मग त्या दिवशी किंवा मग आठवड्यातून एकदा तरी ते मला असे स्वच्छ करून घ्यावे लागतात. आणि नेहमी जरी आपण ते स्वच्छ नाही केले तसेच जरी ठेवले की मग ते आणखीनच खराब होतात आणि चिकटसुद्धा भरपूर होतात. म्हणून मग नेहमी असे स्वच्छ करत राहिलो की फार काही ते खराब होत नाही आणि आपल्याला घासायलासुद्धा कंटाळा येत नाही. त्यामुळे आज माझी बरीचशी भांडी निघाली होती, कारण बरीचशी एक्स्ट्राची सगळी भांडी जी आहे ती मी घासून घेतली. तर आता थोडं ऊन पडलेलं होतं, म्हटलं आता चला थोडा वेळ बाहेर ठेवूया, कारण आभाळसुद्धा तितकंच होतं, पण कधी आभाळ कधी ऊन असं चाललेलं होतं. म्हणून म्हटलं आता जोपर्यंत ऊन आहे ना तोपर्यंत सगळी भांडी मी इथे बाहेर ठेवते, कारण कधी आभाळ येईल सांगता येत नाही. आभाळ आल्यानंतर किंवा पाऊस वगैरे येईल तेव्हा ते घरात घेतल्याच जातात. पण जेवढा वेळ ती बाहेर असली ना हवेशीर की मग तेवढ्या वेळामध्ये ती लगेच वाळून जातात. ओली भांडी जर गॅस ओट्यावरती किंवा किचनमध्ये कुठेही रॅकमध्ये जरी लावली की मग झुरड वगैरे होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सगळी भांडी छान अशी कोरडी झाली ना की मग त्यानंतरच गॅस ओट्यावर किंवा मग रॅकमध्ये जे लावायची आहेत ती भांडी मी लावून घेते. तर आता इथे सगळी भांडी वगैरे तर घासून झाली. त्यानंतर मग गॅस ओटा मी स्वच्छ करायला घेतला. तर सकाळचा स्वयंपाक जरी फार काही नसला तरी मग सगळे आवराआवर करताना किंवा मुलांचे टिफिन वगैरे भरताना बऱ्याचशा भांड्यांना आपला भाजीचा हात किंवा पोळीचा हात लागतो आणि मग भांडीसुद्धा थोडीफार खराब होऊन जातात. म्हणून मग तीसुद्धा मी घासायला टाकते. त्यामुळेच आमची जास्तीची भांडी जी आहे तर ती घासायला निघतात. नाहीतर स्वयंपाकाची भांडी जी आहे ती कमी प्रमाणात असतात. आणि तर आता गॅस ओटा तर छानपैकी स्वच्छ करून झाला. त्यानंतर मी इथे रात्री दही लावलेलं होतं, तर ते सुद्धा मस्तपैकी छान असं तयार झालं होतं. मग ते मी फ्रीजमध्ये ठेवलं, कारण जास्त वेळसुद्धा बाहेर ठेवलं ना की जरी आता आभाळ आलेलं असलं तरी मग थोडंफार गरम तर होतंच, तर उन्हामुळं ते थोडंफार आंबटसुद्धा होतं. म्हणून मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आता सगळं काही छान आवरून झालं. त्यानंतर मग स्वच्छ झालेलं माझं किचन जे आहे ते काही असं दिसतं आहे बघा. सगळी भांडी अशी जागच्या जागेवर असले आणि स्वच्छ असले आणि गॅस ओटा छान असा पुसलेला असला ना की खूप छान वाटतं बघायला. आणि मी तर असं आवरल्यानंतर ना बराच वेळ किचन ओट्याकडे बघत उभी असते. तर असा होता आजचा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.